स्टेज समोरून गाडी घेऊन जाताना थोडी हळू घेऊन जावी. सर्वांच्या चेहऱ्यावर पावडर जमते. जरा स्लो गाडी घ्या. बऱ्याच टुर्नामेंट्स मध्ये बॅट्समन हेवी पिचेस असल्यानंतर यावेळी सर्व बॉलर्सला मजा येणार आहे बॉलिंग करायला या ग्राउंडवर. मोठे ग्राउंड्स आहेत. बॉल स्किड होतोय, फास्ट होतोय. हो, मिसफील्ड पण काही नुकसान नाही. छान कव्हरअप. व्हाईट कोट वॉरियर्सचे कॅप्टन किंवा टीम मेंबर आमच्या स्कोरर पाशी प्लीज या. तुमची टीम ऍडेड नाहीये. व्हाईट कोट वॉरियर कॅप्टन किंवा कुठल्याही टीम मेंबरनी आमच्या स्कोरर पाशी यावे. तुमची टीम नेक्स्ट मॅच साठी ऍड झालेली नाहीये टुर्नामेंट मध्ये. डॉक्टर सिद्धार्थ. डॉक्टर सिद्धार्थ. सुंदर असा फटवा मिड विकेट कडे, पण प्लेअर आहे. एक रन बघू दुसरीचा प्रयत्न करतात का नाही. गुड थ्रो फ्रॉम द बाउंड्री. डॉक्टर सिद्धार्थ, व्हाईट कोट वॉरियर्स, नम्र विनंती स्टेज पाशी या. तुमची टीम ऍड झालेली नाहीये नेक्स्ट मॅच साठी. डॉक्टर सिद्धार्थ, व्हाईट कोट वॉरियर्स. योगी उसका फोन नंबर है, योगी? फोन करो डॉक्टर सिद्धार्थ को. कोई है राइट में फिरोज राठोड. उधर रहेंगे हस्ताक्षर करते रहेंगे. से एक बार बात कर लो कि यहाँ आने का टाइम निकल आगे यहाँ आप उसी को लेकर यहाँ से एक बार बात कर लीजिए. वो आपका टाइमिंग पहले से आणि अभी देखिए बोलो चिकन पॉक्स हो गया तो सीरियस है ना. लक्ष्मण को अगर चिकन पॉक्स का कुछ भी रिस्क रहेगा आगे का दवाई दूंगा तो बढ़ जाएगा. चिकन पॉक्स ट्रांसप्लांट के बाद में जानलेवा होता है ना. इसलिए हम नहीं तो हमको क्या तो कभी भी कर ले, तो आज भी कर ले, बट रिस्क लक्ष्मण को ज्यादा है ना. वो रिस्क इसलिए वेट नहीं टेस्ट हम सिर्फ चिकन पॉक्स के लिए रोके थे, बाकी कोई बीमारी के लिए रोकने की जरूरत नहीं. ठीक है. हाँ हाँ हाँ. चौका पुल केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या कडे चौका. आपण जे ग्राउंड बुक केलेलं आहे यावर्षी, हे हिरवळ ग्राउंड NMSA चं, आणि हे जे आयोजन झालेलं आहे त्याच्यामागे बरेच स्पॉन्सर्स आहेत आणि आम्ही सर्व स्पॉन्सर्सचा धन्यवाद मानतो. न्यू एरा हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल, अगरवाल आय हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, डॉक्टर ऋषी भार्गव कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर श्रुती माने IVF स्पेशलिस्ट. कव्हर मधून सुंदरसा फटका. बघतो बॉल जिंकतोय का, आणि बॉल निवेद पकडला आणि कव्हर मधून चौका. सुंदर असा शॉट. झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर अभितेज मस्के जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, डॉक्टर दीपक आहिरे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, डॉक्टर ऋषिक न्यूरोलॉजिस्ट, डॉक्टर सचिन सनगर कार्डिओवॅस्क्युलर थोरॅसिक सर्जन, डॉक्टर श्रीनिवास प्रभू स्पाइन सर्जन, डॉक्टर भास्कर समिता बायपास CVTS सर्जन, डॉक्टर सागर तांडेल कार्डिओलॉजिस्ट, इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर राहुल चालवडे कार्डिओलॉजिस्ट,
डॉक्टर अजिंक्य पाटील युरोलॉजिस्ट आणि आपले मुख्य स्पॉन्सर ICTC, ज्यांचे वाशी, पनवेल, डोंबिवली, कल्याण, घाटकोपर, चेंबूर, दादर, सायन, सांताक्रूज, गोरेगाव, ठाणे आणि येथील पुढील वर्षात अजून नवीन ठिकाणी सेंटर्स होणार आहेत. आम्ही सर्व स्पॉन्सरचे धन्यवाद मानतो. समोर मारलाय बॉल लॉंग ऑन मध्ये, फिल्डर येतील तोपर्यंत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार इथे पाहायला मिळेल. 4 रन आलेत. 16 रन आतापर्यंत झालेत. पहिल्या ओव्हरचा खेळ पहिला संपला होता, त्यानंतर 4 बॉल सेकंड ओव्हर मधील पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 16 रन आतापर्यंत झालेत. टॉस जिंकलाय तळोजा टायगर टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. करंजाडे लायन्स टीम पहिल्यांदा बॅटिंग करते. पुन्हा एकदा स्वीपचा फटका खूप चांगला आहे. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाहीये. आणखीन एक चौकार मिळेल करंजाडे लायन्स टीमला. गुड स्टार्ट टू द टीम करंजाडे लायन्स. अपेक्षित सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. 20 रन आतापर्यंत आलेत पहिल्या 11 बॉल मध्ये. टीवी का वीडियो कौन देगा? टीम व्हाइट कोट ICTC प्रेझेंट डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 स्पर्धा आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजी करतात मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरची भूमिका फार महत्वाची राहते. 2 ओव्हरचा खेळ संपला. 10च्या रन रेटने आतापर्यंत 20 धावा पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन्स नाव ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. एकही विकेट गमावलेला नाहीये. ही महत्वाची बाब सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये एकूण 4 चौकार आणि 1 सिंगल च्या मदतीने 17 रन आणि 1 डॉट बॉल शेवटचा आपल्याला पाहायला मिळाला. एकूण 17 रन या सेकंड ओव्हर मधून आल्यात आणि त्यात पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये फक्त 3च धावा आलेल्या. थोडीशी महाग ही ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आपल्याला वैभव कोपरकर पाहायला मिळतील. डॉक्टर वैभव कोपरकर. नेक्स्ट मॅच नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स या 2 टीम मध्ये असेल. यावेळेस मात्र पहा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि त्यातही सफल झाले ऑफ साईडला, परंतु बॅटच्या रीच पासून दूर होता बॉल आणि वाईट बॉल सांगितलं पंचांनी. एक्स्ट्रा रन मिळाले. डॉक्टर वैभव कोपरकर बॉलिंगसाठी तयार आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 आल्यात. आता तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर वाईट. समोर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. एक टप्प्यावरती बॉलला जज करतायत, तोपर्यंत मात्र 2 धावेचा प्रयत्न चालवलाय. नॉन स्ट्रायकिंग एंड कडे थ्रो आणि काय घडले पाहूया. अंपायर काय सांगतायत. नॉट आउट. सेफ आहे. 2 रन पूर्ण केल्या जातील आणि या 2 रनच्या मदतीने टीमची टोटल झाली 23 रन्स ऑन द बोर्ड. स्पर्धेसाठी अनेक स्पॉन्सर्स ज्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केले, सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू. फटका चांगला आहे. क्रॅकिंग ऑन साईडला गॅप शोधली आणि ती गॅप मोठी होती. काव कॉर्नर मध्ये एक टप्पा घेऊन बॉल निघालाय सीमारेषा पार. चौकार. 4 रन इथे मात्र मिळाल्यात आणि या 4 रनच्या मदतीने धावसंख्या 27. टॉस जिंकला. खरं तर तळोजा टायगर टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांचा. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग आणि त्यानंतरच्या 2 ओव्हर थोड्या महाग ठरतात. पुन्हा एकदा बॉल बॅक टू द बॉलर जात असताना आपण पाहू शकाल. आणखीन त्या ठिकाणी प्रयत्नशील राहावं लागेल. धावा येणं फार महत्वाचं आहे फर्स्ट इनिंग मध्ये. ज्यावेळेस आपण टार्गेट सेट करत असतो. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा हो कॅच हातातून सुटली, परंतु बॉलने खऱ्या अर्थाने नशिबाने मी म्हणेन कॅप होती. शक्यतो आपण नेहमीच पाहतो की अशा गोष्टी घडतात ज्यावेळेस एखादा फिल्डर बॉल पकडण्यासाठी बराच पुढे आलेला असतो. त्यानंतर कळतं की आपलं जजमेंट चुकलंय आणि मग काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये इंजर होऊन बसतात. आणि कालही डॉक्टर अरुणेश सर काही प्रमाणामध्ये इंजर्ड झाले होते.
ज्यावेळेस त्यांच्या खांद्याला बॉल लागून बरोबर चेहऱ्यावरती बॉल लागला, परंतु जिद्द त्यांनी सोडली नाही, शेवटपर्यंत ते लढत राहिले. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल हा वाईड आहे. अतिरिक्त धाव मिळेल टीमच्या या खात्यामध्ये, एक्स्ट्रा रन मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलिंग चांगली होते, त्यामुळे कदाचित तुम्हाला फक्त तुमच्या लेंथची अॅक्युरसी तपासावी लागेल. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 29 ला एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. डगआउट मध्ये पाणी आहे आपापल्या, वाटतं आपापल्या डगआउट मध्ये पाणी आहे, ते घेऊन जा आपण. त्यांना खेळायचं थांबू. करंजाडे लायन्स टीम, प्लीज आपण डगआउट मध्ये बसा, इतरत्र कुठेही बसू नका. आपल्यासाठी सूचना आहेत, आयोजक कमिटीकडून सूचना आलेल्या आहेत. डॉक्टर स्वप्नील घरत बॉलिंग साठी येताना पाहायला मिळतील. 4th ओव्हर मध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. 29 पहिल्या 3 ओव्हर मधून आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 3, सेकंड ओव्हर मध्ये 17 आणि आता या ओव्हर मध्ये 12 रन आतापर्यंत येताना पाहायला मिळतात. आता 4थी ओव्हर डॉक्टर स्वप्नील घरत. पायावरचा बॉल पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. फिल्डर आहेत, मिस्टेक झालीये. स्क्वेअर लेग मध्ये 2 फिल्डर बॉलला चाचपडत पकडताना पाहायला मिळाले, परंतु 2 धावा फायनली कंप्लीट केल्या जातील. 31 रन आतापर्यंत झाले. 31. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगला तेवढ्याच ताकदीने मारलाय आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर प्रशांत जाधव आणि डॉक्टर अभिजित भाबड यांच्या माध्यमातून. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. 35 धावा पहिल्या 20 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातील 24 रन या डॉक्टर प्रशांत जाधव यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्यात. ही वाईटची रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 36 रन आतापर्यंत झालेत. कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर मोठा उच्चांक एका मॅच मध्ये गाठला गेला होता. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया काय घडलंय. पंच सांगतात की वाईट बॉल नाहीये, तुम्ही पुढे येऊन आणि ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळताय, त्यामुळे कदाचित तुम्हाला या गोष्टी ठाऊक नसतील. आणखीन एकदा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिला बॅट्समन फसला जाळ्यामध्ये. फायनली कॅच कॅरी केली आणि इथून विकेट या ठिकाणी मात्र मिळते. अनिकेत यांनी पकडलाय झेल आणि संपलाय तो पहिला बॅट्समन, अर्थात डॉक्टर प्रशांत जाधव यांचा खेळ. ते आउट होतात. नवीन बॅट्समन 36 वरती 1 विकेट गमावला बॅटिंग करत असताना टीम करंजाडे लायन्सने. आता पाहायचे उर्वरित बॉल मध्ये किती धावा ते उभ्या करतील. 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 8 बॉल साधारणतः 20-25 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील डॉक्टर तुषार कांबळे. चला नेक्स्ट मॅच टॉस. नेरूळ चॅम्पियन्स आणि व्हाईट कोट वॉरियर्स. रेडी राहायचं आपण. चला स्टार्ट करा मॅच. ओ यावेळेस मात्र पहा लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. काय घडले.
बोलणं. आणखीन एकदा बॉल लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग कडे. फार मोठी गॅप होती आणि लवकर डिस्टन्स चेस झालं त्या ठिकाणी बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावा मिळाल्या. 4 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 10च्या सरासरीने धावा जमा केल्या जातात. 40 रन आतापर्यंत आहे स्कोरबोर्ड वरती. 40ला 1 या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. 3 एक्स्ट्रा रन या संपूर्ण 4 ओव्हरच्या प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागची ओव्हर मध्ये देखील 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. 11 रन मागच्या ओव्हर मधून आलेत. 2 चौकार, 1 डबल आणि 1 व्हाईट बॉलची रन. डॉक्टर विनय सिंग शेवटच्या ओव्हरची जबाबदारी घेण्यासाठी आलेत मैदानामध्ये. व्हाईट कोट वॉरियर्स आणि नेरूळ चॅम्पियन्स टीम या ओव्हर नंतर बरोबर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आपल्या टॉस साठी. शेवटचा कॉल असेल कारण 3 कॉल्स तुम्हाला दिले जातात. लक्ष असू द्या. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन्स जर अवेलेबल असतील तर कृपया स्टेज वरती येऊन आपण थांबा. स्लॉट मध्ये होता बॉल, त्याला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार. षटकार. ताकदवान आहे, बलवान आहे, शक्तिमान आहे आणि या बॉलवरती 6 रन मिळतील. 46ला 1, 46 for 1 या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. करंजाडे लायन्स खरतर बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली टॉस गमावल्यानंतर, परंतु काय कमालीची बॅटिंग. फ्लॅट अँड फ्युरियस. 1 टप्प्याची मदत घेऊन बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार आणि या चौकाराच्या मदतीने करंजाडे लायन्स टीम 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण होत असताना त्यांची पाहायला मिळतील. पन्नास वरती 1 या स्थितीमध्ये कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. तळोजा टायगर टीम खरं तर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला. या मैदानावरती जेव्हा जेव्हा एखादी टीम टॉस जिंकते तेव्हा तेव्हा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांचा होतो, परंतु एक वेगळा निर्णय, उलट निर्णय आपल्याला पाहायला मिळाला फिल्डिंगचा. आणखी एकदा बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न केला. बॅटची टॉप एज घेऊन बॉल मागे चाललाय. वाईट यॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना दिसून आला. 51 रन आतापर्यंत बनले. त्या ओव्हरचे बॉल झाले आतापर्यंत 3. बॉल तयार शेवटच्या ओव्हर मध्ये डॉक्टर विनय सिंग. इथे देखील पहा खोला टाकला होता बॉल, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाहीये. तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागेल कारण ज्या पद्धतीने स्ट्रोक्स इम्प्लिमेंट केले जातात डॉक्टर अभिजित बाबड यांच्या माध्यमातून, तेच फटके तुषार कांबळे यांच्याकडून देखील अपेक्षित असतील. पुन्हा एकदा गॅप मध्ये फिल्डर आहेत. येस कॅच पकडलाय झेल आणि संपलाय तो बॅट्समन तुषार कांबळे यांचा खेळ. कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केली गेली. अनिकेत यांच्याकडून 2 कॅचेस आतापर्यंत त्यांनी पकडल्यात, ज्या सर्वोत्तम दर्जाच्या पाहायला मिळाल्या. महत्वाचे 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आले फायनली तळोजा टायगर्सच्या टीमला, परंतु उशीर झालाय. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये एकूण 64 धावांचं टार्गेट एका मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आहे तो या स्पर्धेतील. नेरूळ चॅम्पियन्स टीम जर कालच्या प्लेइंग 11 मध्ये काही अपडेट्स असतील तर कृपया आमच्या क्रिक हिरोज टीमला अपडेट करा. जर काही चेंजेस नसतील तर ठीक आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काय घडले पाहूया. आणि इथे मिळाली विकेट फायनली. शेवटचा बॉल होता, सो विकेट मिळाली शेवटच्या बॉलवरती. 51ला 3 विकेट्स गमावल्यात आणि 52 रनचं लक्ष उभं राहिले ते तळोजा टायगर्सच्या टीम समोर. चला टॉस साठी या. नेरूळ चॅम्पियन्स आणि व्हाईट कोट वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन करा. लवकरात लवकर टॉस केला जाईल. सर तो बॉल घ्या, बॉल घ्या. लेके आ जा भाई. टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आमचे सन्माननीय
स्पर्धेसाठी खरं तर खूप चांगलं सहकार्य आम्हाला मिळाले. ऑल द स्पॉन्सर्स सर्वांचा आम्ही या ठिकाणी मात्र आभार व्यक्त करू. सर्वांना थँक्स. निविरा हॉस्पिटल, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अग्रवाल आई हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, डॉक्टर ऋषी भार्गवा कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर श्रुती माने IVF स्पेशलिस्ट, झेनिथ डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर अभितेज मस्के जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन, आणि डॉक्टर दीपक आहिरे सर जे गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आहेत. त्यांचा देखील आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करीत आहोत. आभार व्यक्त करतोय आमचे डॉक्टर रेशिक सर न्यूरोलॉजिस्ट आहेत, आणि डॉक्टर सचिन संगर सर जे CVTS सर्जन आहेत. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आपण केलेल्या सहकार्याबद्दल. तसेच आणखीन काही नावं आमच्या समोर आहेत. डॉक्टर श्रीनिवास प्रभू सर स्पाइन सर्जन आहेत, डॉक्टर भास्कर सेमिता सर बायपास सर्जन, डॉक्टर सागर तांडेल सर कार्डिओलॉजिस्ट आहेत, इंद्रायणी डायग्नोस्टिक सेंटर, आणि डॉक्टर राहुल चलबडे सर जे कार्डिओलॉजिस्ट आपल्याला पाहायला मिळतील. तसं डॉक्टर अजिंक्य पाटील सर जे युरोलॉजिस्ट आहेत. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण आपण हे जे सहकार्य केले ना, त्यामुळे एवढी मोठी स्पर्धा आज या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरची पूर्ण होऊ शकते. आणि स्पेशल थँक्स टू द ICTC ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेला उभं करण्यासाठी आम्हाला फार मोठं पाठबळ दिलं. आणि हेच असतं, एखादी स्पर्धा एखादा कार्यक्रम ज्यावेळेस पूर्ण करायचा असतो त्यावेळेस प्रत्येकाचं सहकार्य, प्रत्येकाचं इन्व्हॉल्वमेंट कार्यक्रमामध्ये असणे हे फार महत्वाचं आहे. आणि हेच खरं या सर्व स्पॉन्सर्सने केलंय. आणि आपल्या सहकार्यामुळे एवढी भव्य दिव्य स्पर्धा या नवी मुंबई स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडांगणावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. कोणी जिंकला? किसने जीता बोले? किसने जीता बोले? व्हाइट कोट ने जीता, डिसाइड नहीं किया अभी तक. चला, टीम व्हाईट कोट वॉरियर्स वन द टॉस. डिसाइड करा लवकर आपण की काय चूज करताय, बॅटिंग और फिल्डिंग. व्हाईट कोट वॉरियर्स टीमने नेहरू चॅम्पियनच्या विरुद्ध टॉस जिंकलाय. सो पाहायचं आजच्या चौथ्या मॅच मध्ये कोणती टीम विजयाला गवसणी घालेल. स्टार्ट द मॅच. चला प्लीज, जास्त वेळ घेतलाय. तळोजा टायगर्स आणि विनंती असेल करंजड लायन्स. स्टार्ट द मॅच. सामना सुरू करूया आपण. हा पहिला बॉल तुषार, डॉक्टर तुषार कांबळे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती आली सिंगल. टार्गेट आहे या मॅच मध्ये 52 धावांचं आणि पहिली 22ची रन इथे टीम तळोजा टायगर्सला मिळतीये. 22 स्वरूपामध्ये ही रन मिळाली. दिनांक 28 फेब्रुवारी सॅटर्डेचा आज दिवस, शनिवारचा हा दिवस. परंतु शनिवारच्या दिवसामध्ये ऑलरेडी सुरुवात झाली आहे. चौथी मॅच आपल्या भेटीला येईल. नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस व्हाईट कोट वॉरियर्स. शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता आणि चांगला रिलीज पॉइंट त्या ठिकाणी आपण पाहिलं. बरोबर आर्म्स अगदी खांद्याच्या समोर आणून त्यानंतर वरून रिलीज झालेला बॉल बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडला. विकेट किपरला कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. बॉल पकडण्यामध्ये कोणतीही रन येत नाहीये. हा डॉट बॉल, पहिली बॉल सिंगल, त्यानंतर आला डॉट बॉल. 22ची रन पहिली आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. अपील झाली त्या ठिकाणी, परंतु अपील मध्ये फक्त उत्साह दिसून आलाय, आत्मविश्वास नव्हता. देर इज नो कॉन्फिडन्स. त्यामुळेच कदाचित या गोष्टी तुम्हाला मान्य कराव्या लागतात. तुम्हाला देखील माहिती आहे की या अशा गोष्टी पंचांवरती दबाव टाकण्यासाठी असतात. फक्त पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुल,
फिल्डर त्या ठिकाणी आहे. 38 सर्कल मध्ये बॉल अडवेल फेकील तोपर्यंत 1 रन आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली. 52 रनचं लक्ष्य तुम्हाला सिंगल डबलने काम बनणार नाहीये. ज्या बॅटिंगचा प्रदर्शन, ज्या बॅटिंगचे स्ट्रोक्स इम्प्लिमेंट केले होते पहिले इनिंग मध्ये करंजाडे लायन्सने, ते स्ट्रोक अटेम्प्ट करावे लागतील तुम्हाला पुन्हा एकदा. बॉलिंग साठी पुन्हा एकदा डॉक्टर तुषार कांबळे. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक करायचा होता, मागे मारण्याचा प्रयत्न, परंतु अंपायर सांगतात बॉल स्टंप वरून चाललाय, सो रन मिळणार नाही. हा डॉट बॉल आहे. अतिरिक्त धाव इथं मिळत नसते. 2 धावा इथून पहिल्या ओव्हर मधून आतापर्यंत आल्यात. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पाहूया काय घडले. रनआउटला चान्स होता, ओव्हर थ्रो केली, त्यामुळे तुमची रन इथे नक्की मिळणार आहे तुम्हाला. जे हक्काचं आहे ते आपण अडवू शकत नाही, जे हक्काचं नाही ते तुम्हाला कधीच मिळत नाही. 22चं रन इथे मात्र मिळते. पहा, रन कशा पण येऊ, परंतु रन्स फायनली येतात, हे फार महत्वाचं आहे. 3 ओव्हर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 3 रन पहिल्या ओव्हर मधून आल्यात. 1 विकेट अजूनही अपेक्षित असेल की ब्रेक थ्रू मिळेल, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये तसं काही झालेलं नाहीये. ही देखील सुरुवात चांगलीच झाली असं आम्ही म्हणू. कंपॅरिझन केला तर पहिल्या इनिंग मध्ये देखील करंजाडे लायन्ससाठी पहिली ओव्हर ही 3च रनची आली होती. आता इथे देखील तेच घडलंय. येणारे 24 बॉल आणि 49 रनची गरज आहे. 24 बॉल 49 रनची आवश्यकता आहे. चला, टीम व्हाईट कोट वॉरियर्स डिसिजन कळवा आपण. सी आणि डी ग्रुप मधील आज मॅचेस या ठिकाणी खेळल्या जातात. आता सध्या तरी सामना C3 वर्सेस C4 आणि यानंतरचा सामना असेल D3 वर्सेस D4, अर्थात नेरूळ चॅम्पियन्स आणि त्यांच्या विरुद्ध व्हाईट कोट वॉरियर्स. व्हाईट कोट वॉरियर्स टीम बॅटिंग करतील पहिल्यांदा. नेरूळ टीमला फिल्डिंग करायचे लक्ष असू द्या आपण. फुलटॉस बॉल होता, लेग स्टंप सोडून चाललाय, काय घडले पाहूया. येस, इट्स अ व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. होकार दर्शवलाय, कारण स्पष्ट दिसते बॉल लेग स्टंप सोडून चाललाय, परंतु हे दुर्दैव आहे की बॉल अटेम्प्ट केला परंतु कनेक्ट करू शकले नाहीत. यासाठी तुम्हाला बॉलवरती शेवटपर्यंत नजर रोखून ठेवावी लागेल. ज्यांचं अंडरआर्म क्रिकेट स्ट्रॉंग असतं त्यांना या गोष्टी फार लवकर जमतात. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे, भरपूर बाहेर आहे आणि हा वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल करंजाडे लायन्स टीमच्या गोलंदाजाला, अर्थातच डॉक्टर योगेश चिकणे बॉलिंगसाठी आले. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत वाईटच्या 2 रन आल्यात, त्यामुळे टीमची टोटल झाली 5. अजून 47 बनवायचे. 24 बॉल मध्ये 47. पुढे होऊन पायावरचा बॉल, अगदी फ्लिक बॉटम एंडचा चांगला वापर, गॅप मध्ये बॉलला ढकलून दिलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 रन मिळाल्यात आणि या 4 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 43 अजून बाकी आहेत 23 बॉल मध्ये. नीड 43 रन्स फ्रॉम 23 बॉल्स. नेक्स्ट मॅच नेरूळ चॅम्पियन्स आणि व्हाईट कोट वॉरियर्स टीम मध्ये होणार आहे. टॉस जिंकला व्हाईट कोट वॉरियर्स टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस गॅप मध्ये पुन्हा एकदा बॉलला ढकलून दिलाय. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. आउटफील्ड इज सो फास्ट आणि बॉल थांबणार नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. बॅट्समन डॉक्टर अनिकेत भोईर यांच्या बॅट मधून 4 रन. पुन्हा एकदा तयार बॉलर समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये बॉल येतोय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. एक सिंगल आली. व्हाईट कोट वॉरियर्स टीम पहिल्यांदा बॅटिंग करतील. फिल्डिंग करायचे नेरूळ चॅम्पियन्स टीमला. या ओव्हरच्या आतापर्यंत बॉल झाले 3 बॉलचा खेळ समाप्त. योगेश चिकणे बॉलिंगसाठी तयार आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने अटॅकिंग भूमिका सध्या तरी डॉक्टर अनिकेत भोईर घेताना आपल्याला पाहायला मिळतात.
या मॅच मध्ये फुल टॉस बॉल जास्त वरती गेलाय, बॅटशी टॉप एज, विकेट कीपर डाऊन द बॉल आणि पहिला धक्का तळोजा टायगर्सच्या टीमला. चांगला बॅट्समन परंतु मनीष राठोड इथून मात्र होतील बाद. फर्स्ट बॅट्समन डाऊन, विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. डॉक्टर वैभव कोपरकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतील. ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आपण एन्जॉय करताय. डे 2 दुसरा दिवस या स्पर्धेचा आज आपला आहे. सी आणि डी ग्रुप मधील मॅचेस आज या ठिकाणी खेळल्या जातील. पुढे मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर आहेत, एक रन पूर्ण केली आहे. 2 धावेचा कॉल दिला परंतु हा कॉल चुकीचा आहे आणि नाही, लास्ट मोमेंटला या ठिकाणी मात्र या गोष्टी घडतात. त्यामुळे कदाचित तुमच्यामध्ये बॉन्डिंग अजून जमलेलं नाहीये, कॉर्डिनेशन तुमचं चुकतंय. क्रिकेटमध्ये या गोष्टींना बिलकुल किंमत नाहीये. तुम्ही एखादा बॅट्समन जर समोरून होकार देतोय परंतु धोका नसताना देखील नकार देणं, इट्स नॉट अ जेंटलमॅन क्रिकेट. परंतु त्यानंतर बॉल हातातून सुटला, मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत डॉक्टर तुषार कांबळे, यांच्या हातामध्ये झेल. बॅट्समन आउट, आणखीन एक धक्का. वैभव कोपरकर बॅक टू द डग आउट. टीमची टोटल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 16 रन. 16ला 2. आता 18 बॉल मध्ये 36 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 36. इक्वेशन सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट 12 प्रत्येक ओव्हर मध्ये 12 रन येणं हे बंधनकारक असेल. आतापर्यंत 16 रन आल्यात 2 ओव्हर मध्ये. 8च्या सरासरीने तुम्ही धावा जमा केल्यात परंतु आता तुम्हाला गेअर शिफ्ट करावे लागतील. थोडस तुम्हाला अटॅक करावा लागणार आहे कारण की जोपर्यंत तुमचा अटॅक मैदानामध्ये दिसत नाही तोपर्यंत या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊ देणार नाहीत. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी डॉक्टर प्रशांत जाधव, इथे देखील पाहू शकता पायावरती टाकला बॉल. अपील तर नव्हती परंतु काय घडले पाहूया. एक सिंगल रन तर आली आहे. नवीन बॅट्समनचं सुद्धा मैदानामध्ये आगमन झालं जे राहुल भोईर आपल्याला पाहायला मिळतील. 17 रन आतापर्यंत आले. 17. उर्वरित 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. 17 बॉल 35. 12चं रिक्वायर्ड रन रेट होतं या मागील बॉलवरती परंतु आता ते पुढे चालले. तुम्ही जितके सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट कराल तेवढा मात्र रन रेट तुमचा वाढत जाईल. जो रिक्वायर्ड आहे सध्या तरी तुमच्यासाठी 5 डॉट बॉल. डॉक्टर प्रशांत जाधव यांचं आम्ही कौतुक करू कारण की आज फर्स्ट इनिंग मध्ये ज्यावेळेस ते बॅटिंगसाठी आले एकूण 24 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, त्यानंतर ते आउट झाले परंतु आता बॉलिंग मध्ये देखील फार काही हात खोलण्याची संधी तळोजा टायगर टीमला मिळत नाहीये. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चाललाय बॉल, हा वाईड आहे. अजूनही तळोजा टायगर टीम या दोन्ही भोईर बंधूंकडे अपेक्षेच्या नजरेने पाहते. त्यांच्याकडून आशा आहेत टीमला ते विजय मिळवून देतील परंतु करंजाड लायन्स टीमचे देखील गोलंदाज मॅच सोडायला तयार नाहीयेत. शेवटपर्यंत ती ही मॅच जाईल अशी शंका मनामध्ये आहे. नक्की द क्लीन बोल्ड बरोबर जाऊन विकेट्स वरती बॉल आदळला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतील. राहुल भोईर इथून मात्र झालेत बाद. अनिकेत भोईर अजूनही तळ ठोकून उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये. सो पाहायचंय की अनिकेत भोईर ही जबाबदारी घेतील कारण त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. नवीन बॅटर अझहर आपल्याला पाहायला मिळतील. डॉक्टर अझहर
परंतु डॉक्टर प्रशांत जाधव यांचं कौतुक असेल, आतापर्यंत 4 बॉल त्यांनी फेकलेत आणि 4 बॉलमध्ये फक्त एकच रन जी लेग 22 ची आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 15 बॉल 34 रनची गरज आहे. ओके, वाईट बॉल 1 मध्ये 3 बॉल झालेत आतापर्यंत. तीन बॉल झालेत आतापर्यंत. टीमची टोटल 18 रन. आता उर्वरित 15 बॉल आणि 34 रनची गरज आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, परंतु इथे लॉंग ऑफला बॉलला जज करण्याचा प्रयत्न चुकला आणि बॉल सीमारेषे बाहेर. चौकार आलाय. येणारा प्रत्येक बॉल मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागणार आहे. तळोजा टायगर टीम मॅच सोडत नाहीयेत. होपफुली अजूनही अनिकेत भोईर सारखा बॅटर मैदानामध्ये आहे. त्यांना साथ देण्यासाठी डॉक्टर अझहर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला. आणखीन एक चांगला फटका, आतमध्ये येणारा बॉल, स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर पाहू शकता बॉल कसा आतमध्ये आला झपकन. डॉक्टर प्रशांत जाधव ज्या पद्धतीने बॉलिंग बॅटिंग केली, त्यांनी ऑलराऊंडरची भूमिका मैदानामध्ये निभावली. सर्व आज वैद्यकीय क्षेत्रातील तरबेज व्यक्तिमत्व आज या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. 1 रन पूर्ण केली. डॉक्टर अझहर यांची विकेट धोक्यामध्ये होती परंतु सेफ आहेत. फायनली शेवटच्या बॉलवरती एकच रन आली. 1 रन सोबत टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 23 वरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 29 रनची. 12 बॉल 29. रिक्वायर्ड रन रेट पुन्हा एकदा वाढलंय. जे रिक्वायर्ड रन रेट या ओव्हरच्या सुरुवातीला 12चं होतं ते रिक्वायर्ड रन रेट आता जवळजवळ 14.5 वर जाऊन पोहोचले. त्यामुळे थोडसा दुर्भाग्यपूर्ण खेळ इथे पाहायला मिळते. बॉलिंगसाठी डॉक्टर वैभव 29 पाहिजे. 12 बॉल 29 पाहिजे. बारा बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी डॉक्टर वैभव येताना पाहायला मिळतील. राऊंड द विकेट समोर असतात डॉक्टर अझहर. इथे देखील आपण पाहू शकताय टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा पुन्हा एकदा स्विंग होऊन बाहेर चाललाय. हाही डॉट बॉल. मोठा फटका खरं तर अपेक्षित असेल डॉक्टर अझहर यांच्याकडून, ज्यांनी पहिल्या बॉलवरती आल्याला चौकार मारलाय. त्यांचे इरादे स्पष्ट आहेत. डगआउट मधून सेट होऊन यायचे तुम्हाला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला अडचणीमध्ये आणणार आहे. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. हे विसरून चालणार नाही. 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये मजा येईल. शेवटच्या ओव्हरवरती कमीत कमी 15-16 धावा राहिल्या तर मॅच पाहण्यासारखी असेल. फुलटॉस बॉल होता. अलॉंग विथ द ग्राउंड बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. जस्ट ओनली 1 टेकिंग. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली 24 रन आतापर्यंत झालेले आहेत. 52 रनचं टार्गेट या मॅच मध्ये आणि अजूनही जिंकण्यासाठी 9 बॉल 28 ची गरज आहे. पुढचा बॉल डॉक्टर वैभव. राऊंड द विकेट. डॉक्टर अनिकेत भोईर पुढे आले. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इट्स अ मॅक्झिमम ICTC ब्रँडेड सिक्सर. 6 रन आणि या 6 धावांच्या मदतीने टीम थोडस मी म्हणेन स्कोर कार्डला क्लोज करण्याचा प्रयत्न करतात. 8 बॉल 22 पाहिजे. मॅच जवळ आली आहे आणि हेच मी म्हटलं होतं की शेवटच्या ओव्हरमध्ये 15-16 धावा राहिल्या किंवा 14-15 धावा राहिल्या तर मजा येईल. पाहायचे प्रयत्नशील डॉक्टर अनिकेत भोईर ऑन फायर. पुन्हा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. बॉडीचा वेध घेतला परंतु ही देखील धाव घेण्याचं धाडस त्या ठिकाणी मात्र करत नाहीयेत. खर तर इच्छा आहे परंतु इच्छा विरुद्ध जाणं म्हणजे खर तर धाडस.
इथे देखील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतलीये, बॉल मागे चाललाय थर्ड मॅनला, एकच धाव आली आहे त्यामुळे पाहायचंय 2 धावांचा प्रयत्न. आता स्ट्राईक रोटेट झालीये पुन्हा एकदा, काय घडणार आहे पाहायचंय. वरती थ्रो झालाय डॉक्टर अझहर इथून मात्र होतील बाद. तिसरी धाव घेताना बॅट्समन आउट. स्ट्राईक रोटेट झालीये, पुन्हा एकदा चान्स मिळाला. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये टीमला धावा पाहिजे. थ्रो कोण घ्या दिनेश ना? किती झाले रे? हा थ्रो दिनेश ने. झाले आता 2 काढले ना? तिसऱ्याला आउट 6 बॉल मध्ये 20 पाहिजे. शेवटच्या ओव्हरमध्ये जबाबदारी घेण्यासाठी स्वतः डॉक्टर दिनकर धनावडे, दिनेश धनावडे, सायकल कोण आहे? स्ट्राईक वरती अनिकेत भोईर पुन्हा एकदा तयार. 6 बॉल 20 ची गरज आहे, मॅच चुरशीची होईल यात तीळ मात्र शंका नाही. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. पहिला बॉल डॉट, इच अँड एव्हरी डॉट बॉल तुम्हाला मात्र अडचणीमध्ये टाकणारे आणि मोठे फटके तुमच्या या संपूर्ण प्रवासाला ऊर्जा देणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जे भविष्य काळात घडले ते विसरून पुढे चाला. यातच खऱ्या अर्थाने आपलं एक उज्ज्वल भविष्य सामावलंय. इथे देखील बॉल मिस करून चाललाय, बॉल मागे फाईन लेग मध्ये 1 रन पूर्ण केलीये. 2 धावा मिळतील का हे पाहायचे नाही. विकेट किपर कडे थ्रो आलाय त्यामुळे आता डॉक्टर अनिकेत भोईर यांना स्ट्राईक भेटणं थोडं कठीण आहे. या बॉलवरती तरी ऍटलिस्ट सिंगल आली, टीमची टोटल पुढे जाते 33-33. 19 रन अजूनही बनवायचे. 4 बॉल मध्ये 19. चार बॉल 19 ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. पाहूया काय घडणार आहे. 3 सिक्सर तुम्हाला पाहिजे, 3 षटकार तुम्हाला मारावेच लागतील. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल, परंतु चांगली विकेट किपरची भूमिका त्या ठिकाणी मात्र निभावतात. विकेट किपर एंड कडून कोणत्याही चुका होताना दिसत नाहीयेत. मॅक्सिमम इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि हाच खरं तर तुमच्या टीमच्या विजयासाठी सर्वात महत्वाचा धागा दोरा आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, जास्त वरती गेला बॉल, फिल्डर आलेत बॉलच्या खाली. पुन्हा एकदा डॉक्टर तुषार कांबळे यांनी इथे पहा कॅच ड्रॉप. 2 झाल्या, 3 धावांचा प्रयत्न, मॅच अजून बनते का नाही. इथे बॅट्समन आउट होतील. प्रशांत ने केला थ्रो, प्रशांत जाधव यांनी केला. 2 रन आल्या, 3ऱ्या रनला बॅट्समन होतील बाद. आणि आता उर्वरित 17 धावांची गरज आहे. बॉल बाकी आहेत 2 बॉल 17. आउट कोण हुआ? त्यांना रिव्ह्यू घ्यायचा, त्यांना ठेवा या दोघी. सामना संपला आणि मॅच जिंकली या ठिकाणी करंजाडे लायन्स टीम. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि इथून मात्र प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर डॉक्टर प्रशांत जाधव.
is player of the match and fighter of the match, Dr.